ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट हा जो चॅप्टर आहे हा 12th सायन्समधील IT सब्जेक्टमधला तिसरा सब्जेक्ट आहे. प्रोग्रॅमिंगमधला दुसरा चॅप्टर आहे. प्रोग्रॅमिंगमध्ये आपल्याला 3 चॅप्टर पाहिजेत. एक वेब डिझायनिंग, जावास्क्रिप्ट आणि तिसरा आहे तो PHP. तर ह्या जावास्क्रिप्ट जो आहे ह्याच्यामध्ये आपण नॉर्मली कुठल्या गोष्टी शिकणार आहेत, हे 2 4 5 गोष्टी शिकणार आहेत. तर फीचर ऑफ जावास्क्रिप्ट, डिफरन्स बिटवीन क्लायंट साईड, स्क्रिप्टिंग साईड. ही जी ॲडव्हान्स जावास्क्रिप्टमध्ये आपण जावास्क्रिप्ट जी ही लँग्वेज आहे ही नॉर्मली स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे आणि ही क्लायंट साईड आणि सर्व्हर साईड दोन्ही प्रोग्रॅमिंगमध्ये यूज केली जाते. क्लायंट साईडसाठी ही HTML मध्ये यूज केली जाते. त्याच्यामध्ये 2 प्रकार वापरतात, एक इनबिल्ट आणि आउटसाईडनी. इनबिल्टमध्ये आपण काय करतो, HTML मध्ये स्क्रिप्ट आणि स्क्रिप्ट ह्या टॅगमध्ये आपण काही फंक्शन्स झालं, काही लूप्स झालं किंवा काही व्हेरिएबल, डाटा टाईप वगैरे ह्या गोष्टी लिहून आपण प्रोग्राम ॲक्शनसाठी HTML पेजला डायरेक्ट ॲक्शन करण्यासाठी काही कमांड्स देत असतो. तर ही इनबिल्ट झाली HTMLमध्ये जावास्क्रिप्ट यूज करण्याची पहिली पद्धत. आणि दुसरी पद्धतमध्ये आपण काय करत असतो की JavaScript.js आपण एक आउटसाईडला एक प्रोग्राम स्क्रिप्टिंगची एक फाईल बनवत असतो. त्याच्यामध्ये आपण सगळ्या कमांड वगैरे देत असतो आणि त्या कमांड HTMLमध्ये बॉडीमध्ये आपण काय करत असतो, कॉल करत असतो. आणि मग तो ज्या कमांड तुम्ही एक्सटर्नल दिलेले आहे, जी फाईल तुम्ही इम्पोर्ट केलेली आहे ती फाईल तिथं रन होते. अशा प्रकारे 2 प्रकारे आपण जावास्क्रिप्टचं प्रोग्राम करणार आहोत. लूपिंग स्ट्रक्चर ह्याच्यामध्ये लूप, ती वाईल लूप झालं, स्विच लूप, केस वगैरे हे जे आहेत हे लूपिंग्स आपण शिकणार आहे. आणि डोम ऑब्जेक्ट आणि विंडोज ऑब्जेक्ट इन जावास्क्रिप्ट. तर 2 ऑब्जेक्ट आणि विंडोज ऑब्जेक्ट म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट की जो कार्य करतो. उदाहरणार्थ आपण क्रिकेट खेळतो, क्रिकेट खेळताना बॉल काय झाला, एक ऑब्जेक्ट झाला. बॅट काय झाली, एक ऑब्जेक्ट झालं. जे प्लेयर्स आहेत हे काय झालं, एक ऑब्जेक्ट झालं. तर प्रोग्रॅमिंग करत असताना किंवा आता विंडोज ऑब्जेक्ट म्हणजे विंडो काय झाला, विंडोज प्लॅटफॉर्म हा एक पॅरेंट ऑब्जेक्ट झाला. आणि बाकीचे जे ऑब्जेक्ट इथं उदाहरणार्थ HTML झालं किंवा नोटपॅड झालं, हे काय झालं, हे चाइल्ड ऑब्जेक्ट झालं. तर हे ऑब्जेक्टचं आपण काय करणार आहे, शिकणार आहे. डॉक्युमेंट ऑब्जेक्ट आणि विंडोज ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर काय, इनबिल्ट ऑब्जेक्ट, स्ट्रिंग्स, मॅथ, ॲरे, डेट, नंबर्स वगैरे हे ऑब्जेक्ट म्हणजे ॲज लाईक अ फंक्शन्स. मेथड्स म्हणजे एखादी क्रिया करणारी जे काय प्रोसेस आहे, असे काही मेथड्स आहेत जे आपण फंक्शन्समध्ये मेथड घेणार आहे, शिकणार आहे. फंक्शन्स म्हणजे एखादं कार्य करण्यासाठी आपण यूज केलेला जावास्क्रिप्टमधला कीवर्ड आहे आणि त्या फंक्शन्समध्ये आपण मेथड्सला वापर करत असतो. त्याच्यानंतर सिम्पल जावास्क्रिप्ट वर्जन टू व्हॅलिडेशन अँड युजर इंटरॅक्शन. व्हॅलिडेशन आणि इंटरॅक्शन म्हणजे जावास्क्रिप्ट ही लँग्वेज किती सुटेबल आहे. मग ते कुठलंही ऑपरेटिंग सिस्टीम असू द्या, मॅक असू द्या, लिनिक्स असू द्या, डॉस असू द्या, क्रोम वेब असू द्या किंवा क्रोम ब्राउझर असू द्या किंवा HTML असू द्या किंवा लिनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम, कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीमवरती ही व्हॅलिडेट आणि यूज करण्यासाठी एकदम सुटेबल आहे. ह्याचं डिस्क्रिप्शन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर अशा प्रकारे ॲडव्हान्स जावास्क्रिप्टमध्ये आपण ह्या गोष्टी शिकणार आहोत. तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहणार आहे इंट्रोडक्शन. तर इंट्रोडक्शनमध्ये काय आहे की बुवा जावास्क्रिप्ट ही एक डायनॅमिक वेबसाईट डिझायनिंग करण्यासाठी वापर करू शकतो आपण. म्हणजे जावास्क्रिप्टमध्ये म्हणजे HTMLमध्ये आपण काय करू शकतो, पेज डिझायनिंग करू शकतो. CSSमध्ये आपण त्याला डिझायनिंग, कलरिंग वगैरे करू शकतो. आणि जावास्क्रिप्टमधून आपण डायरेक्ट ॲक्शन घेऊ शकतो. ॲक्शन म्हणजे एखादं बटन असलं त्याच्यावरती क्लिक केलं की डायरेक्ट ते जे काय लिहिलेलं असेल बटनवरती ती बटनचे ॲक्शन होईल. उदाहरणार्थ आपण समजा एखादं प्ले बटन केलं, एखादा व्हिडिओ लावला आणि प्ले बटनवरती क्लिक केलं लगेचच तो व्हिडिओ प्ले होतो. का प्ले होतो, कारण ती स्क्रिप्टिंग लँग्वेजमध्ये काय मेथड्स आणि फंक्शन्स दिलेले असतात त्या व्हिडिओला प्ले करण्यासाठी. ते आपण स्क्रिप्ट स्टॅकमध्ये HTMLमध्ये लिहिणार. तर अशा प्रकारे हे जावास्क्रिप्टची एक प्रोग्रॅमिंगचा जे काय आहे जावास्क्रिप्ट ही चं इंट्रोडक्शन आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर जावास्क्रिप्टचं फ्युचर. आता जावास्क्रिप्टचं फ्युचर सांगायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये एकच मेन फ्युचर म्हणजे काय की हे एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. परंतु सगळे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे फीचर्स ही कव्हर करत नाही आहे. तर जावास्क्रिप्टमध्ये नॉर्मली हे कुठल्याही मशीनवरती, मग ते मॅक असू नाही, तो OS असू नाही, तो कुठलंही असू द्या, इझीमध्ये रन होते. हा ह्याच्यातला सगळ्यात मोस्ट आणि इम्पॉर्टंट एक बेनिफिट आहे की जावास्क्रिप्ट हेल्प्स द ब्राउझर टू इनपुट व्हॅलिडेशन
web servers access it can handle date time very effectively. Most of the JavaScript control statement syntax same तर जावास्क्रिप्टमध्ये जे काही सिंटॅक्स असतात म्हणजे जावास्क्रिप्टमध्ये जे काही कंट्रोल स्टेटमेंट असतात, वाईल लूप झालं, इफ एल्स झालं, फॉर लूप झालं, केस झालं, स्विच केस झालं, ह्या सगळ्या जे काही सी जावा वगैरे जे काही ऑरॅकल नाही पण सी प्रोग्रामिंग जावा अशा ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेजमध्ये जे काही यूज केलेले टॅग्स सिंटॅक्स आहेत, लूप्स आहेत, त्याला म्हणजे त्याच्यासारखेच लूप आहे असं त्यांना सांगायचं आहे. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हे तर झालेलं आहे आपल्याला. नंतर काय फीचर ऑफ जावास्क्रिप्ट. नंतर देअर आर 2 टाईप्स ऑफ स्क्रिप्टिंगचे 2 प्रकार असतात. कुठले? क्लायंट साईड स्क्रिप्टिंग आणि सर्व्हर. क्लायंट साईड स्क्रिप्टिंग म्हणजे क्लायंटकडल्या साईडला जे काही प्रोग्रामिंग करून जे काही पेजेस वगैरे डेव्हलप केले जातात क्लायंट. उदाहरणार्थ काय? क्लायंट साईडमध्ये HTML CSS आणि जावास्क्रिप्ट. आणि सर्व्हर साईड म्हणजे सर्व्हरवरती तुमचं जे काही मटेरियल असतं ते स्टोअर केलं जातं. आता मटेरियल जरी स्टोअर करायचं असलं तरी तुम्ही म्हणताना हार्ड डिस्क आपण यूज करतो, पण हार्ड डिस्कमध्ये ते मटेरियल सेव्ह करण्यासाठी काय स्क्रिप्टिंग लँग्वेजने प्रोग्रामिंग करावं लागते, ज्याच्यामध्ये PHP स्क्रिप्टिंग जावा वगैरे यूज केले जातात. ह्याच्यामध्ये हे वापर केला जातं. डिफरंट बिटवीन सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग, क्लायंट साईड, ह्याच्यातला फरक चांगला येत असतं. सर्व्हर साईड म्हणजे सर्व्हरवरती जे काही तुमचं मटेरियल असतं ते साठवून ठेवण्यासाठी एक काही प्रोग्रामिंग करावं लागतं. आणि क्लायंट साईड म्हणजे तुमची वेबसाईट दिसण्यासाठी ती जे काही तुम्ही डिझायनिंग वगैरे करते ते क्लायंट साईड स्क्रिप्टिंग HTML CSS आणि जावास्क्रिप्ट वापरून केली जाते. आणि PHP वापरून सर्व्हर साईड विथ जावास्क्रिप्ट वापरून केली जाते. हेच लिहिलेलं आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर काय आहे? त्याच्यानंतर स्विच केस अँड लूपिंग स्ट्रक्चर. आपण फक्त इंट्रोडक्शन पाहतो ह्या चॅप्टरचं. तर स्विच केस आणि लूपिंग स्ट्रक्चर. स्विच म्हणजे काय? ऑन ऑफ बटन. म्हणजे एखादं तुम्ही स्टेटमेंट लिहिलं जावास्क्रिप्टमध्ये, ऑन स्विचमध्ये ब्रेक लावला की ते दिसणार, खालचं निघून जाणार, असं आपण शिकणार आहे. ते लूपिंगमध्ये कुठं? वाईल लूप झालं, फॉर लूप झालं. ही लूप म्हणजे ह्याच्यामध्ये एक रिस्ट्रिक्शन दिलेलं असतं. आता फॉर लूपमध्ये काय केलेलं असतं? सुरुवात आणि शेवट आणि काय केस चेक करायची ते लिहिलेलं असतं आणि आउटपुट लगेचच ते देत असतं. म्हणजे अशा लूपिंग येतं. स्विच केस स्टेटमेंटमध्ये इथं दिलेलं आहे काही स्विच लिहिलेली, केस एक लिहिलेली आणि ब्रेक मारलेला आहे. जर ही स्टेटमेंट ओके असेल तर इथंपर्यंत प्रोग्राम रन होईल. आणि हे स्टेटमेंट जर चुकीचं असेल, इथं लिहिलेलं एक्सप्रेशन जर इथं कंप्लीट नसत असेल तर ब्रेक होऊन दुसऱ्यात जाईल, नसेल तर तिसऱ्यात जाईल, आणि जर काहीच नसेल तर इथं येईल. अशा प्रकारे हे काय तुम्हाला एक स्विच स्टेटमेंट एक आहे ह्या स्क्रिप्टिंगमध्ये. लूपिंगमध्ये तुम्हाला वाईल लूप दिलेला आहे आणि फॉर लूप दिलेला आहे. मी सांगितलं तुम्हाला फॉर लूपमध्ये इनिशियलायझेशन, कंडिशन आणि इंटिग्रेशन. म्हणजे फॉर लूप लिहिल्याच्या नंतर सुरुवात काय असेल ते लिहायचं, त्याची कंडिशन काय पाहिजे ते लिहायचं आणि ते काय कंडिशन वाढत जाणार, कमी होत जाणार आणि इथं मग तो काय होणार? प्रिंट आउट करणार ही गोष्ट. एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. वाईल लूपमध्ये काय केलेलं असतं? वाईल लिहिलेलं असतं आणि इथं जो आय लिहिलेला असतं ह्याची एक व्हेरिएबल डिक्लेअर करून त्याची कंडिशन लिहिलेली असते. किंवा इथं काय लिहिलं आहे? व्हेरिएबल आय लहान किंवा बरोबर आहे 5पेक्षा. आणि लगेचच काय करणार? इथं प्रिंट आय करणार. म्हणजे 1 पासून ते 4पर्यंत 5पर्यंत प्रिंट आउट करीन ही प्लसनी, कारण बरोबर लेस दॅन इक्वल टू 5पर्यंत तो प्रिंट आउट करीन. त्याच्यानंतर फॉर लूपमध्ये असंच लिहिलेलं आहे. पहिल्यांदा इनिशियलायझेशन 1 केलेलं आहे 10पर्यंत, 10 लेस किंवा 10 बरोबर प्लस वाढीत जा. म्हणजे तो काय करीन की बुवा 1 पासून ते 10पर्यंत प्रिंट आउट करत जाईन. अशा प्रकारे हे ब्रेक स्टेटमेंट म्हणजे तिथे थांबलं जातं. हे तुम्हाला आपण प्रोग्राम पाहणारच आहे ह्याच्यामध्ये. आता इथं ऑब्जेक्ट्स इन जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट यूज केलेले जातात ते लिहिलेले आहेत इथं. हे ऑब्जेक्ट कसे डिक्लेअर करायचं मेथड्स बरोबर ते आपण शिकणार आहे. डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मेथड काय आहे? HTML पेजेस बरोबर कसं ते वेब ब्राउझरमध्ये सपोर्ट करते ते आपण पाहणार आहे. त्याच्यानंतर त्याची हायरार्की ऑब्जेक्ट डॉक्युमेंट्स मॉडेल बी पाहणार आहे. त्याच्यामध्ये हेड, टायटल, URL, बॉडी, इमेज ज्या मेन गोष्टी तर त्याच्यामध्ये राईट इन, गेट हे मेथड्स यूज केले जातात ते बी आपण पाहणार आहे. त्याच्यानंतर विंडोज ऑब्जेक्ट पाहिलं ना, नेम, लोकेशन, डॉक्युमेंट, स्टेटस, क्लोज्ड जे काही विंडोज जे काही प्रॉम्प्ट वगैरे दिसतात ओपन होतं, नवीन विंडो ओपन होती एखाद्या राईट क्लिक करून, गो टू न्यू विंडो, एखादं ब्लर होणं, क्लोज होणं, प्रिंट करणं, या सगळ्या काही हे फंक्शन्स आणि प्लस प्रॉपर्टी आणि मेथड्स आहेत. त्याच्यावरचे काय आपण प्रोग्राम पाहणार आहेत. आणि अशा प्रकारे जावास्क्रिप्टमधले इव्हेंट्स लिहिलेले आहेत. इव्हेंट्समध्ये आता आपण जसं आपल्या सामाजिक जीवनामध्ये इव्हेंट्स असतात, ऑन सिलेक्ट, ऑन सबमिट, ऑन रिसेट करणं, हे करणं, तसेच त्याच्यामध्ये काय इव्हेंट येतं.
आणि जावास्क्रिप्ट बिल्ट इन ऑब्जेक्ट. जावास्क्रिप्ट सेव्हरल बिल्ट इन ऑर क्लोज लँग्वेज ऑब्जेक्ट. चालतं ना, ऑब्जेक्ट असतात जावास्क्रिप्टमध्ये. काय ऑब्जेक्ट असतात जे सेल्फ क्लोज असतात किंवा ज्यांना कमांड्स देऊन क्लोज करावं लागतात. असे काय यायचं, उदाहरणार्थ डिफॉल्ट व्हॅल्यू. ते प्रोग्राम ज्यावेळेस तुम्ही रन करता त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल तिथं. त्याच्यामध्ये काय लिहिलेले आहेत, लेंथ लिहिलेले. कॅर ॲटमध्ये तुम्हाला एक ठराविक लेंथ देणार, की कॅरेक्टर म्हटलं तर कॅर म्हणजे तुम्ही शब्द वगैरे लिहू शकता. टाईम सेकंडमध्ये किंवा मिनटामध्ये वगैरे ही एक काय झाली, ही एक फंक्शन झालं, याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. एक्झाम्पल दिलेले. व्हेरिएबल म्हणजे काय, डाटा टाईप म्हणजे काय, इंट झालं, कॅर झालं, हे जे डाटा टाईप आहेत हे काही आपण डाटा डिक्लरेशन किंवा व्हेरिएबल डिक्लरेशनमध्ये आपण पाहणार आहोत. मेथड, मॅथ ऑब्जेक्ट आहे ते. खरं तर ऑब्जेक्ट म्हणा किंवा मेथड्स म्हणा, कळलं का. इथं काय मॅथ ऑब्जेक्ट लिहिले आणि इथं मेथड्स लिहिलेले, म्हणजे ऑब्जेक्टला तुम्ही दुसरं नाव मेथडसुद्धा देऊ शकता. त्याच्यानंतर डेट ऑब्जेक्ट, गेट टाईम, गेट सेकंड, ह्याच्यामध्ये तुम्ही हे फंक्शन तिथं कॉल केलं की त्यानुसार तो काय करेन, नंबर ऑब्जेक्ट म्हणजे कमी व्हॅल्यू, जास्त व्हॅल्यू किंवा नन. त्याच्यानंतर अप्पर केस, लोअर केस, इंडेक्स, लेंथ वगैरे हे सगळे ऑब्जेक्ट म्हणजेच मेथड आहेत ॲरेमध्ये ह्याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे तुमचा जो काय हा चॅप्टर आहे जावास्क्रिप्टचा, खूप थोडा चॅप्टर आहे. ह्याच्यामध्ये डिटेल काही दिलेलं नाही आहे जास्त. काही जे प्रोग्राम आहेत हे एक प्रोग्राम जर तुम्ही 10 15 वेळेस केलं तर सगळ्या गोष्टी, ऑब्जेक्ट, लूपिंग, त्याचप्रमाणे हे काय प्रॉपर्टी, मेथड, फंक्शन्स वगैरे सगळं तुमच्या लक्षात येईल. आणि हा चॅप्टर झाल्याच्या नंतर एक शेवटचा चॅप्टर आहे, तो म्हणजे आहे PHP. हे जर जावास्क्रिप्ट आणि HTML जर तुम्हाला आलं तर PHP म्हणजे काय एवढं हार्ड नसणार आहे तुमच्यासाठी. या 3 चॅप्टरचा अभ्यास आणि 2-3 चॅप्टरचा थेअरीचा ऑब्जेक्ट जे खूप सिम्पल आहे.